जर मुंबईच्या गिरणी कामगारांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या नसत्या तर आज मुंबई महाराष्ट्राची राजधानी नसती। हो, हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल, पण 1 मे रोजी आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी का साजरा करतो यामागे एक रक्तरंजित इतिहास आहे। दिल्लीला मुंबई महाराष्ट्रातून तोडायची होती, पण मुंबईतल्या साध्या कामगारांनी दिल्लीचं हे स्वप्न कसं उधळून लावलं। चला या सगळ्या गोष्टींचं नेमकं काय कनेक्शन आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊयात। नमस्कार, मी अश्विनी। मित्रांनो, 1950 ते दशक होतं जेव्हा संपूर्ण देशात भारतावर प्रांत रचना करण्याची मागणी जोर धरत होती। पण त्या काळी केंद्रात बसलेल्या राजकारण्यांचं ठाम मत फार विचित्र होतं। त्यांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही स्वतंत्र महाराष्ट्र राज्य नक्की घ्या, पण मुंबई सोडा। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून तिला एक वेगळा केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा मोठा कट त्या काळी रचला गेला होता। ही बातमी जशी महाराष्ट्रात पसरली तसा मराठी माणसाचा स्वाभिमान जागा झाला। हा लढा केवळ खुर्च्यांसाठी नव्हता, तर तो अस्तित्वाचा लढा होता। यामध्ये सहभागी होते राजकीय नेते, सामान्य जनता आणि सर्वात पुढे होते ते मुंबईचे गिरणी कामगार। हातात लाल बावटा घेऊन जेव्हा ते सामान्य श्रमिक रस्त्यावर उतरले, तेव्हा शांततेत आंदोलन करणाऱ्या या लोकांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला। एका मागून एक 106 आंदोलक रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। मुंबईच्या रस्त्यावर मराठी माणसाचं रक्त सांडलं, पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही हा निर्धार तसूभर देखील कमी झाला नाही। हुतात्म्यांच्या याच बलिदानाने अखेर दिल्लीचं तख्त हादरलं आणि सरकारला नमतं घ्यावं लागलं। परिणामी 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अधिकृतपणे अस्तित्वात आला। पण आता इथे एक साधा पण महत्वाचा प्रश्न येतो की महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यासाठी नेमकी 1 मे हीच तारीख का निवडली गेली। खरं तर हा दिवस पूर्ण जगासाठी आंतरराष्ट्रीय कामगार दिन असतो। याचं कारण असं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सर्वात मोठी ताकद आणि जिद्द कोणी दिली असेल तर ती मुंबईतल्या राबणाऱ्या कष्टकरी कामगारांनी। त्यांच्याच एकजुटीमुळे आणि बलिदानामुळे हा विजय शक्य झाला होता। म्हणून ज्या कामगारांच्या खांद्यावर हा पूर्ण लढा उभा होता, त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि हुतात्म्यांच्या आठवणी चिरंतर ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा मुहूर्त मुद्दाम 1 मे रोजी काढण्यात आला। म्हणजे आपला हा महाराष्ट्र कोणत्याही राजकारण्याने दिलेलं दान नाही, तर तो आपल्या श्रमिकांच्या घामातून आणि हुतात्म्यांच्या पवित्र रक्तातून उभा राहिलेला आहे। हे आपल्या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने एक युनिक वैशिष्ट्य आहे, जे दुसऱ्या कोणत्याही राज्याकडे नाही। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला काय वाटतं, जर मुंबई महाराष्ट्रात नसती तर आज मुंबईची स्थिती काय असते? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अभिमानाने लिहायला विसरू नका जय महाराष्ट्र। कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे।